हो, आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहेत. आम्ही 7-8 दिवसात बैठक घ्यायला लागलो. मला हे मीडियाच्या बांधवाला आत्ता सांगायचं नव्हतं. आम्ही राज्याची बैठक बोलवून आम्ही एखाद्या वेळेस वेळ आली तर मस्साजोगमध्येच ती बैठक बोलवणार आणि तिथून आंदोलनाची घोषणा करणार आहेत. कारण जोपर्यंत फडणवीस साहेब पहिले देवेंद्र फडणवीस होत नाहीत तोपर्यंत राज्यात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस बघण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या लोकांची की जे अन्यायाच्या विरोधात लढत होते. आत्ताचे देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणी चोट्टा आलं, दरोडेखोर आला, बलात्कारी आला किंवा किती घोटाळे करणारा आला किंवा खून करणारा आला तरी ते त्याला शुद्धीकरण करून घेते. ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला आणि आम्हाला देशमुख या खुनाच्या प्रकरणात नकोय. आम्हाला वाटतं पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब तयार व्हावा म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय मिळेल. आणि त्यांना जर पूर्वीचं व्हायचं नसेल तर थोड्याच दिवसात तुम्हाला तारीख ऐकायला येईल की महाराष्ट्रात खूप मोठा रोष तयार होणारे राज्यातले लोक सगळे रस्त्यावरती येणार. ही एवढी मोठी खतखती हातून फक्त वाट बघतात लोक की देतील न्याय. परंतु ही वेगळ्या वेगळ्या बातम्या सरकारचं ऐकून ह्यो जे पेरीतून आहे तो सुटणार आहे. ह्या ज्या बातम्या पेरीतून याच्यामुळे सरकारला सुद्धा खूप मोठा फटका बसणार आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.